हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज सकाळी लवकर उठले, अंघोळ केली आणि फ्रेश झाले. तोवर यांनी नाश्ता आणलेला होता. आम्ही आज पालकवड्याचा नाश्ता केला आणि थंडी खूप जास्त असल्यामुळे मी उन्हात उभे राहून नाश्ता केला थोडा वेळ. आज आम्हाला जायचं होतं यांच्या फ्रेंडच्या लग्नाला आणि आम्ही त्यासाठीच अमरावतीला आलो होतो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आम्ही इथे आल्यावर किचनमध्ये जात का नाही किंवा काही बनवत का नाही, बाहेरच का खातो. तर इथे घोर बंद राहतं आमचं, तर त्यामुळे घरात काही एवढं आम्ही भरून ठेवत नाही. मग आम्ही रेडी झालो आणि मॅरेज हॉलला पोहोचलो. तर इकडे यांचे फ्रेंड्स पण आमच्यासोबतच आलेले होते आणि आज जाऊन बघतो तर काय, तिकडे लग्न लागलेलं होतं. कारण 9:30चाच मुहूर्त होता. इतक्या सकाळी उठणं शक्य नसल्यामुळं आम्ही थोडं लेटच झालो आणि नंतर जेवण वगैरे केलं. सिगडी डोसा टेस्ट केला आणि रबडीसुद्धा मस्त होती. तर तिथे जेवण केल्यानंतर परत घरी आलो, कारण आम्हाला परत बाहेर जायचं होतं. तर बाहेर आता कशासाठी, तर तुम्ही बघालच समोर आम्ही काय केलं घरी आल्यावर. तर घरी आल्यानंतर यांनी व्यवस्थित गॉगल काढून ठेवायचा म्हणून त्यांच्या हातून गॉगल निसटला आणि फुटला. तर तेच नवीन घ्यायसाठी इकडे आलो मग आणि यांना 2-3 ट्राय करून बघितले. एक आवडला पण आणि तो घेतला. तुम्ही हे दुकान बघू शकता. ह्या शॉपमध्ये खूप सारे व्हेरायटीज ऑफ गिफ्ट तुम्हाला मिळून जातील. गॉगल्स पण खूप न्यू युनिक आहे तिथे आणि होम सेरेमनी वगैरे राहतं, त्यासाठी पण तुम्ही गिफ्ट करायला जाऊ शकता तिथे. नंतर अंबादेवी रोडला मार्केट थोडं एक्सप्लोअर केलं, कारण अमरावती आल्यावर इथे आलं नाही असं होऊ शकत नाही. आमच्या घराच्या खूपच जवळ अंबादेवी रोड आहे आणि राजकमल वगैरे सगळं जवळ पडतं गोपालनगरवरून. आणि इथून आम्ही चहापत्ती घेतली, कारण ज्या काही फिक्स गोष्टी आहे त्या अमरावतीतूनच आम्ही घेऊन जातो. असंच यांना कार्ड होल्डर घ्यायचं होतं, तर यांनी इथूनच घेतलं. मम्मीचे औषधं घ्यायचे होते, तर मेडिकलला आलो आणि नंतर 5 वाजले. तर 5 वाजल्यानंतर चहा तर बनतोच, तर प्रेमाचा चहा घेतला आणि इकडे येऊन बघतो तर गेट बंद होतं, कारण ट्रेन आली होती. मग तोवर वेट केला, ओपन झाला आणि घरी आलो. आजीला भेटायचं होतं म्हणून संध्याकाळी आजीकडे गेलो. आजीसोबत थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या. त्यांना पण खूप चांगलं वाटलं, कारण खूप दिवस आम्ही येत नाही अमरावतीत. त्यामुळं मग आजी पण दादा बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून घेतलं आजीने. खूप वेळ गप्पा केल्या आणि आजीने दुसऱ्या दिवशीचं इन्व्हिटेशन दिलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी होता दत्त जयंतीचा कार्यक्रम. तर तिकडे जाऊ, विचार करू असं म्हटलं आणि परत बाहेर जायला निघालो. कारण बाहेर कशासाठी, भूक लागली होती आणि रात्रीचं जेवणाचा तर विचार करायचाच होता, म्हणून बाहेर जायला निघालो. इथून तापडिया सिटी सेंटर पण खूप जवळ आहे. आमच्या घराच्या समोरच तापडिया सिटी सेंटर दिसून जाईल तुम्हाला. तर तिथे गेलो नाही. साई श्रद्धामध्ये आम्हाला कालची टेस्ट आवडली होती, तर दहीपुरी, समोसा, कचोरी सगळं मिळतं तिथे. तर तेच शेवपुरीची प्लेट घेतली आणि शेवपुरी टेस्ट केली. तर यांनी कचोरी टेस्ट केली. दोन्ही पण अप्रतिम आणि खूपच छान होतं. टेस्ट खरंच आवडली आम्हाला. तर आम्ही दोन्ही दिवस इथेच टेस्ट केले, नवीन गोष्टी खाल्ल्या. आणि तिथे झाल्यानंतर मग समोर मला डोसा खायचा होता, तर आम्ही लोणी स्पंज डोसा घेतला. इथे 30 रुपयाला प्लेट होती लोणी स्पंज डोश्यासाठी आणि ते पण 30 रुपयाला 3 डोसे त्यांनी दिले. त्याची पण टेस्ट छान वाटली. डोसा खाल्ल्यानंतर यांना म्हटलं तुम्ही काहीतरी घ्या, तर यांना यांच्या फ्रेंड्ससोबत बाहेर जायचं होतं म्हणून हे बोलले की नको, मला भूक नाही. आज आम्हाला हे दोहर मिळालं होतं लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून, तर तेच घेतलं आणि झोपून गेले. गुड नाईट, बाय.